हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ती लहान आहे, अनावधानाने तिच्याकडून काय घडलं असेल. मी सर्व जनतेची जाहीर माफी मागतो आणि प्रभू श्रीरामांची सुद्धा माफी मागतो की या अशा व्हिडिओमुळे ती सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षपद प्रतिभाकडे आहे आणि एक नैतिक जबाबदारी आहे याची, म्हणून आज या घडलेल्या सर्व प्रकाराची मी नैतिक जबाबदारी स्वीकारते आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देते. एक व्हिडिओ खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता आणि एकंदरीत आता त्या प्रसंगी कारवाई सुद्धा पोलिसांनी केली. काय सांगाल? अनेकांच्या भावना दुखावल्या. अतिशय निंदनीय असा व्हिडिओ होता. माझ्या मुलीनेच तो व्हायरल केला असं मला कळालं आणि ज्या ज्या क्षणाला मला असं कळालं त्या क्षणाला मी तिला आणि माझ्या मिसेसला सांगितलं, तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना स्वतःहून तुम्ही हजर व्हा आणि ते सगळं सांगा. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि मग जास्त लोकांनी गोंगाट झाला, म्हणजे बऱ्यापैकी लोक जमली वातावरण. पण त्याआधीच ते हजर झालेले स्वतःहून आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. आमचं पूर्ण कुटुंब असं कधीच कुठल्या देवादेवतांवर कधीच बोलत नाही, कारण राम मंदिराची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी संपूर्ण सोसायट्यांमध्ये जे काय कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना आपण स्वतः जातो सगळं. आमच्या इथे आजूबाजूला ज्या सोसायट्यांमध्ये कार्यक्रम होतात त्या सर्व सोसायट्यांमध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून नेहमीच बोलवण्यात येतं आणि आम्ही त्यांची नेहमीच आदर करत आलो आहोत. प्रभू रामचंद्रांचा असो किंवा देवी देवतांचा म्हणो, गणपती, गणेश चतुर्थी किंवा नवरात्र उत्सव, सगळ्या उत्सवाला आम्ही हजर असतो. त्या उत्सवाला मृणाल सुद्धा आमच्या सोबत असते. असं असताना सुद्धा हे का घडलं आम्हालाच मोठा प्रश्न आहे. आमच्या घरात सुद्धा देवार आहे, आमच्या माझ्या घरात आईपासून. आमच्या पूर्वजांपासून आमच्या घरात देवार आहे. आम्ही त्यांची देवदेवतांची पूजा करतो, सगळ्यांचे उपास तपास करत असतो. म्हणजे जेव्हा कधी आम्हाला वाटतं की आपल्याला बरं नाहीये तर उपास करू नये असं बाकीचे सांगत असतात, अशा वेळेस पण आम्ही उपासाचं पालन करत असतो. पण एवढा आमचा त्यांच्याशी सलोखा आहे किंवा देवदेवता भावना व्यक्त आहेत आमच्या त्यांच्याबद्दल.